सोलापूर बार असोसिएशनच्या पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत असून वकील वर्गामध्ये निवडणुकीची उत्सुकता पाहायला मिळत आहे। असोसिएशनच्या विविध पदांसाठी निवडणूक होत असून उमेदवारांकडून विजयासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत। बार असोसिएशनच्या आगामी कार्यकारिणीची धुरा कोणाच्या हाती जाणार याकडे सोलापूरच्या विधी क्षेत्राचे लक्ष लागले आहे। ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव, अध्यक्ष सोलापूर बार असोसिएशन तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी। यावर्षी सालाबादप्रमाणे यावर्षीही 2026-27 या सालाकरता सोलापूर बार असोसिएशन मतदान प्रक्रिया चालू आहे। सदन प्रक्रिया सकाळी 7:30 पासून सुरू झालेली आहे। संध्याकाळी 5:30 पर्यंत मतदान शेवटचं मतदान 5:30 वाजता होणार आहे। यावर्षी पहिल्यांदाच महिला रिझर्व्ह उपाध्यक्ष आणि सहसचिव असं पद आहेत। सदरची निवडणूक हे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार आणि सहसचिव असं हे पहिल्यांदाच यावर्षी निवडणूक होत आहे। म्हणजे 2 पद महिला रिझर्व्ह म्हणजे 2 उपाध्यक्ष पद आहेत, एक महिला रिझर्व्ह आणि पुरुष, दुसरा सहसचिव हे पद आहे की फक्त हे रिझर्व्हसाठीच आहे। सर्वसाधारण अशी प्रोसेस आहे। साधारण आतापर्यंत 450च्या आसपास मतदान झालेलं आहे। एकूण मतदान 1688 आहे। त्यापैकी 5:30 वाजेपर्यंत समजेल की किती मतदान होणार आहे। आता 400च्या आसपास झालेलं आहे। मतदानाला की एक लोकशाही प्रक्रियेत सर्व वकिलांनी मतदान करून फार सशक्त करणं किंवा लोकशाहीमध्ये चांगली प्रक्रिया राबवण्याचे आवाहन मतदारांना करणार आहे। निवडणूक प्रक्रियेत वकील मतदारांकडून उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्यात येत असून मतदान केंद्र परिसरातही निवडणुकीचे वातावरण पाहायला मिळत आहे। असोसिएशनच्या पदाधिकारी निवडीसाठी होणाऱ्या या निवडणुकीत वकील मतदारांचा कौल निर्णायक ठरणार असून मतमोजणीनंतर नव्या पदाधिकाऱ्यांचे चित्र स्पष्ट होणार आहे। नमस्कार। सोलापूर बार असोसिएशनच्या सन 2026-2027च्या नवीन पदाधिकारी निवडणुकीकरिता आज रोजी सोलापूर बार असोसिएशन हॉलमध्ये मतदानाची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे। सदरची मतदानाची प्रक्रिया जी आहे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आमचे अध्यक्ष बाबासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सहाय्यक सहकार्याने पार पडत आहे। या निवडणुकीमध्ये एकूण 18 उमेदवारांनी या ठिकाणी त्यांचे वेगवेगळ्या पदासाठी उभे राहिलेले आहेत। अध्यक्ष पदाकरिता 4 उमेदवार आहेत, उपाध्यक्ष पदाकरिता 2, सेक्रेटरीकरिता 2, तसेच खजिनदारकरिता सगळ्यात जास्त म्हणजे 5 उमेदवारांनी या ठिकाणी नामांकन भरलेलं आहे। आणि आज सकाळपासून मतदार, वकील बांधव आणि भगिन फक्त हे वकीलच जे आहे या ठिकाणी मतदान करू शकतात। सकाळपासून सुमारे 400 मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि नक्कीच जास्तीत जास्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मतदानांचा प्रतिसाद जास्त राहील आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे। आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोलापूर शहर व जिल्ह्यामधील जे सभासद या बार असोसिएशनचे सभासद आहेत त्यांना आम्ही आवाहन आणि विनंती करतो की त्यांनी या मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाहीला बळकट करण्याकरिता त्यांनी या ठिकाणी येऊन मतदान करावा हीच आम्ही विनंती करतो। धन्यवाद।